यिर्मया अध्याय 42। तेव्हा सैन्याचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहान थोर सर्व लोक जवळ येऊन यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, आमची एवढी विनंती मान्य करा. आपणाला दिसत आहे की आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत. तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव याजकडे प्रार्थना करा की आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव याने आम्हास दाखवावे. मग यिर्मया संदेष्टा त्यास म्हणाला, मी तुमचे म्हणणे ऐकले आहे. पहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर तुमचा देव याची प्रार्थना करीन व जे काही परमेश्वर तुम्हाविषयी सांगेल ते मी तुम्हास कळवीन. तुम्हापासून काही लपविणार नाही. ते यिर्मयास म्हणाले, परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हास सांगून पाठविल त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्या विरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो. परमेश्वर आमचा देव याजकडे आम्ही आपणाला पाठवितो. त्याचे म्हणणे बऱ्याचे असो की वाईटाचे असो, आम्ही ते ऐकू. म्हणजे परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकल्यावर आमचे कल्याण होईल. 10 दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले. तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्या बरोबरचे सैन्याचे सर्व नायक व लहान थोर सर्व लोक यास त्याने बोलाविले आणि त्यास म्हटले, तुम्ही आपली विनंती इस्रायेलाचा देव परमेश्वर याच्यापुढे सादर करण्यास मला पाठविले. तो असे म्हणतो, या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हास उभारीन, पाडून टाकणार नाही. तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही. कारण मी तुमचे अनिष्ट केले याचा मला अनुताप होत आहे. ज्या बाबेलाच्या राजाची तुम्ही भीती धरिता त्याला भिवू नका. परमेश्वर म्हणतो, त्याला भिवू नका. कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातून तुम्हास मुक्त करण्यास मी तुम्हा बरोबर आहे. मी तुम्हावर प्रसाद करीन, म्हणजे त्याचा प्रसाद तुम्हावर होईल व तो तुम्हास तुमच्या देशी वस्ती करू देईल. पण तुम्ही जर म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर याची वाणी ऐकणार नाही आणि असे म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे करण्याचा शब्द आम्हास ऐकू येणार नाही व भाकरी वाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू. तर हे यहुदाचे अवशिष्ट लोक हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायेलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्चय असला तर ज्या तरवारीची तुम्हास भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हास गाठील व ज्या दुष्काळाची तुम्हास भीती वाटते तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल.
तेथे तुम्ही मराल. ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्चय केला आहे, ते सर्व तरवार, दुष्काळ व मरी यांनी मरतील. मी त्यावर अरिष्ट आणीन, तेव्हा त्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप यांचा जसा यरुशलेमेत राहणाऱ्यांवर वर्षाव झाला, तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुम्हावर होईल. व तुम्ही निर्भत्सना, विस्मय, शाप व निंदा यांचे विषय व्हाल. व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही. हे यहुदाचे अवशिष्ट लोक हो, परमेश्वराने तुम्हास सांगितले आहे की मिसर देशात जाऊ नका. मी तुम्हास आज बजावून सांगत आहे, हे पक्के लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे. कारण परमेश्वर तुमचा देव याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, परमेश्वर आमचा देव याची आम्हासाठी प्रार्थना कर, व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हास कळीव, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू. ते आज मी तुम्हास कळविले आहे. तरी परमेश्वर तुमचा देव याने माझ्याद्वारे तुम्हास जे सांगून पाठविले, त्यातल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही. म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे, तेथे तुम्ही तरवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी यांनी मराल, हे पक्के समजा.